मराठी कथा वाचन श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय संपूर्ण कथा स्वरूपात। मंगलाचरणाने अध्यायाचा आरंभ होतो। श्री गणेशांना वंदन करून पुढील कथा सुरू होते। ज्यांनी कामना धरून स्वामींचे भजन केले त्यांचे मनोरथ पूर्ण होतात आणि जे निष्काम भावाने भजतात त्यांना कैवल्य प्राप्ती होते, असा या अध्यायाचा आरंभित सिद्धांत मांडला आहे। पूर्वी नृसिंह सरस्वती अवतरले होते। त्यांनी अगणित पापी जनांचा उद्धार केला आणि नंतर कर्दळी वनात गुप्त झाले, अशी कथा गुरुचरित्रमध्ये वर्णिलेली आहे। परंतु लोकोद्धारासाठी पुन्हा प्रगट होणे आवश्यक झाले। अनेक स्थळांचा शोध घेत अखेरीस तेच यतिवर्य स्वामी म्हणून प्रगट झाले। स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ताने पाहिली होती, पण तिच्याविषयी मनात शंका उत्पन्न झाली, कारण गुरुराज पूर्वी गुप्त झाले आणि आता स्वामी रूपाने प्रगट झाले, त्यामुळे त्यांचा कालखंड नेमका सांगता येत नव्हता। ते अनादि सिद्ध असल्यामुळे पत्रिकेचा प्रश्नच संपतो। ते मानवरूप धारण करून केवळ लोकोद्धारासाठी प्रगट झाले। अक्कलकोट येथे राचप्पा मोदी यांच्या घरी स्वामींची स्वारी बसली होती। भक्त मंडळी वेढा घालून उभी होती। त्यावेळी कलकत्त्याहून एक साहेब दर्शनासाठी आले। त्यांच्यासोबत एक पारशी गृहस्थही होता। त्यांच्या आगमनापूर्वीच स्वामींनी 3 खुर्च्या आणण्यास सांगितले। 2 खुर्च्यांवर त्या पाहुण्यांना बसवून तिसऱ्यावर स्वतः बसले। स्वामींचे तेज पाहून दोघेही चकित झाले। साहेबाने सहज विचारले, आपण कोठून आलात? स्वामी हसतमुखाने म्हणाले, आम्ही कर्दळी वनातून निघालो। मग कलकत्ता शहर पाहिले, बंगाल देश फिरलो, काली मातेचे दर्शन घेतले, गंगा तट पाहिला, अनेक तीर्थक्षेत्रे भ्रमण करून हरिद्वार, केदारेश्वर आणि हजारो नगरे पाहिली। तेथून पुढे गोदा तटावर आलो, गोदावरीचे स्नान केले, अनेक पवित्र स्थळे पाहिली। काही दिवस हैदराबाद येथे राहिलो, नंतर मंगळ वेशास आलो, तेथे बराच काळ वास्तव्य केले। पुढे पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर अशी अनेक स्थळे भ्रमण केली आणि अखेरीस अक्कलकोट येथे स्थिरावलो। ही अखंड तीर्थयात्रा ऐकून दोन्ही पाहुणे अत्यंत संतुष्ट झाले आणि स्वामींची आज्ञा घेऊन निघून गेले। मंगळवेढा येथे स्वामी जवळजवळ 12 वर्ष राहिले, पण त्या काळात त्यांची विशेष प्रसिद्धी झाली नव्हती। ते बहुधा अरण्यातच वास करत, क्वचित गावात आले तर एखाद्या गलिच्छ जागी बसत। कोणी काही अन्न दिले तर तेवढेच स्वीकारून पुन्हा अरण्यात जात। गावातील अज्ञानी लोक त्यांना वेडाबुवा म्हणत, कारण त्यांना त्यांच्या परब्रह्म स्वरूपाची जाणीव नव्हती। त्या काळी सोलापूर येथे दिगंबर नावाचे एक महात्मे होते, ज्यांची वृत्ती शंकरा समान होती। त्यांनी अंतःकरणाने स्वामींचे स्वरूप ओळखले आणि त्यांना ईश्वर रूप मानले, पण इतर अज्ञानी लोक मात्र त्यांना वेडा समजत। दिगंबर महात्मे जेव्हा दर्शनास येत तेव्हा स्वामी कमरेवर हात ठेवून त्यांना दर्शन देत। ही लीला अद्भुत होती। पुढे या अमृता समान कथांचे श्रवण करणारा श्रोता आणि सांगणारा वक्ता दोघेही पावन होतात, कारण ही कथा स्वामी समर्थांच्या सार्वभौम सत्तेची आहे। ही चरित्रकथा म्हणजे क्षीरसागरा समान आहे। श्रोत्यांनी आपल्या श्रवणद्वाराचे द्वार उघडून या अमृताचे प्राशन करावे। येथे कंटाळा नसावा, कारण या सेवेने भवभय नाहीसे होते, असे विष्णू कवी नम्रतेने सांगतात। अशा प्रकारे भक्तांना आनंद देणारा हा द्वितीयोध्याय पूर्ण होतो। इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय समाप्त। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभम भवतु।